मित्रांनो, स्मॉल अँड मीडियम बिझनेस आणि व्यापारी यांच्या काही बिझनेस इश्यूजबद्दल आपण या व्हिडिओ सिरीजमधून बोलत आहोत. व्यवसाय सुरू कसे होतात जर पाहिलं ना आपण, तर बऱ्याच जणांना व्यवसाय सुरू करण्यामागची प्रेरणा एकच असते. मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही, मला कोणी बॉस नको आणि मला एखादी गोष्ट माहिती आहे बिझनेस करण्याची. उदाहरणार्थ मी कुठेतरी सेल्समध्ये काम केलेलं आहे, मार्केटिंगमध्ये काम केलेलं आहे, एखाद्या छोट्याशा टूल रूमवर काम केलेलं आहे, इंजिनिअरिंगचा आस्पेक्ट माहिती आहे किंवा एखादा डॉक्टर असेल तर तो विचार करतो आय नो हाऊ टू ट्रीट पेशंट्स, म्हणजे मला हॉस्पिटल रन करता येईल. तर आपल्यापैकी बरेचसे जण मला काहीतरी छोटा आस्पेक्ट ऑफ बिझनेस माहिती, म्हणजे मला बिझनेस माहिती, या भावनेने बिझनेस चालू करतात. पण मुळात मनातून ते उद्योजक नसतातच. ते एक असे व्यक्ती असतात ज्यांनी स्वतःला एक नोकरी नेमून दिलेली असते. सुरुवातीला त्यांना असं सतत वाटत राहतं की आय एम डुईंग बिझनेस, मी बिझनेस करतोय. पण नंतर लक्षात येतं की बिझनेस करणं म्हणजे बिझनेसवर काम करणं, बिझनेसमध्ये काम करणं नाही. पण यांचा नंतर हळूहळू एम्प्लॉय झाल्यामुळे हे बिझनेसमध्येच काम करत राहतात. ज्यांना बिझनेसवर काम करण्याचं कधी वेळच मिळत नाही, ते नेहमी काहीतरी एक आस्पेक्ट हँडल करत असतात आणि त्यालाच ते बिझनेस समजत राहतात. मग ज्यावेळेस बिझनेस एक्सपांड व्हायला लागतो, ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं आय एम इनसफिशियंट, मी हे सगळं हँडल करू शकत नाही, त्यावेळेस ते लोकांना सोबत घ्यायचा प्रयत्न करतात आणि सो कॉल्ड सिस्टम्सद्वारे बिझनेस करायचा प्रयत्न करतात. पण प्रोफिशियन्सी कशामध्येच नसते. म्हणजे इव्हन चांगला माणूस कसा घ्यावा ऑर्गनायझेशनमध्ये हे पण माहीत नसतं. त्यामुळे ते कोणालाही घेतात, त्याच्यावर रिलाय करतात आणि स्वतःच्या बिझनेसमध्येच एम्प्लॉईज कसे घ्यायचे याच्यावर प्रयोग करत राहतात. मित्रांनो, आज बऱ्याचशा लघु आणि मध्यम उद्योजकांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे टीम आहे, त्यांच्याकडे सिस्टीम्स आहेत, तरी पण ते सगळ्यात जास्त एकटे काम करतायत. कारण ना तर सिस्टीम्स काम करतायत, ना माणसं काम करतायत. त्यांना हळूहळू लक्षात येतं की हे सगळे मला पाहिजे तसं काम करत नाही आणि मला यांना ट्रेन पण करता येत नाही. मग ते काय करतात, सगळं स्वतः करण्याचा प्रयत्न करतात. मग असा उद्योजक आपला वर्षानुवर्ष उद्योग करून सुद्धा आयुष्यभर सेटल होत नाही. तो सेटल न झाल्याचा परिणाम हा आहे की त्याचं नेक्स्ट जनरेशन नोकरी करू पण याच्यासोबत काम नाही करायचं या विचाराने घडतो. किंवा बराचसा आपला उद्योजकच असं म्हणतो, मी जेवढा सफर झालो तेवढा तू नाही झाला पाहिजे. आणि उद्योग किंवा त्याचा व्यवसाय हा त्याच्यासाठी एक पेनफुल स्टोरी बनते. मी बऱ्याचशा लोकांशी ज्यावेळेस बोलत असतो, ट्रेनिंग्समध्ये बोलत असतो, त्यावेळेस लक्षात येतं की ॲक्च्युली असा वर्ग निर्माण झालाय की ज्यांना त्यांचं दुःख सांगता पण येत नाही, घरचे पण साथ देऊ शकत नाहीत त्यांना. पण ते 24/7 कामात आहेत. ना तर त्यांच्याकडे त्या लेवलचा पैसा आहे, ना वेळ आहे. अँड नोबडी कॅन अंडरस्टँड देम. याचं कारण काय मित्रांनो? कारण एकच आहे, तुम्हाला व्यवसाय हा व्यवसायावर काम करून डेव्हलप करायचा असतो, व्यवसायामध्ये काम करून नाही. हे व्हिडिओज किंवा आमचे वेकअप स्केलअप सारखे प्रोग्राम, 9 फंडामेंटल्स ऑफ बिझनेस सारखे प्रोग्राम यासाठीच आहे. तुम्ही तुमचा बिझनेस उभा केला पाहिजे, तुम्ही तुमची एम्प्लॉयमेंट नाही उभी केली पाहिजे. म्हणजे जर समजा तुमच्याकडे 50 माणसं असतील पण सगळी गोष्ट तुमच्यावरच अवलंबून असेल, तरी पण तुम्ही ही 1 पर्सन ऑर्गनायझेशनमध्येच आहात. पण ते 49-50 माणसं काही कामाची नाही आहेत. ते सगळे सांगकामे आहेत, तुम्हाला विचारल्याशिवाय कामच नाही होत आहे, तुमच्याशिवाय कामच होत नाही. याचा अर्थ तुम्ही बिझनेस बिल्ड नाही केलेला. हा विचार करून बघा मित्रांनो की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला फ्रीडम जर मिळत नसेल, पैसे जर मिळत नसतील, तर आर यू डुईंग बिझनेस ऑर आर यू डुईंग अ जॉब? काहीतरी चुकतंय असा विचार व्हायला हवा. कुठेतरी आपल्याला थोडंसं थांबून विचार करून काम करायला हवं ना. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया, पण असे असंख्य व्हिडिओज तुमच्या मी भेटीला घेऊन येणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,